सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, शार्कॉन व्हरायटी आहे। याची लागवड कधीची? 25 एप्रिलचा लागवडीचा प्लॉट आहे आणि याच्याबरोबर ही ज्वेलरी एक मिरचीचा प्लॉट आहे। तर हाही 25 एप्रिलचीच लागवड आहे, दोन्ही 25 एप्रिलची लागवड आहे। पण यामध्ये जे आहे तर ही ज्वेलरी जी व्हरायटी आहे तर याच्यामध्ये व्हायरसचं प्रमाण जास्त वाढत आहे दिवसेंदिवस, आणि त्याचबरोबर एक खेटून प्लॉट असल्यामुळं तर या साईडचे थोडेसे जे आहे तर थोडेसे जे झाडं आहेत तेही इफेक्ट होत आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये व्हायरस येण्याची काही मुख्य कारणं असे असतात की व्हायरस कशामुळे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे तर शेतकरी समजून घ्यायला हवं, कारण की व्हायरससाठी बरेचसे शेतकरी भरपूरसा खर्च करत असतात आणि खर्च करत असताना व्हायरस जेव्हा फिरायला चालू होऊन जातं प्लॉटमधलं, तुम्ही आता बघत आहात हे प्लॉटमधले काही झाडं फिरायला चालू झालेले, तर हे जेव्हा बाधित होत चालतात तर यावरती काय होतं की जे रस शोषण करणारे जे कीटक असतात तर हे जे ह्या चांगल्या म्हणजे इफेक्टेड झाडाच्या जेव्हा रस शोषण करतात आणि त्यानंतर उठून या चांगल्या प्लांटवरती जेव्हा जातात तर शेतकरी मित्रांनो त्या झाडाला इफेक्टेड करतात, कारण त्यांच्या तोंडाच्या लार्वेद्वारे जेव्हा दुसऱ्या पानावरती चांगल्या प्लांटवरती जेव्हा बसतात आणि ते रस शोषण करतात तर त्या झाडं हे बाधित होत चालतं, त्यालाही व्हायरसचं प्रमाण लागत चालतं। जसं आता हे झाड जे आहे तर हे झाडाला इफेक्टेड आहे, तर हे झाड व्हायरसने ग्रसित आहे, तर तुम्ही याच्याबरोबरचं आहे तर शेजारचं हे झाडही इफेक्टेड झालं, त्याचबरोबर हे बी इफेक्टेड झालं, म्हणजे एका लाईन टू लाईन हे इफेक्टेड होत चालले आणि याचं जे प्रमाण आहे तर मग वाढत चालतं प्लॉटमध्ये जे आहे तर याची जी आहे तर क्वांटिटी वाढत चालते आणि त्यामुळे पूर्ण प्लॉट हा बाधित होत चालतो। शेतकरी मित्रांनो, मिरची या पिकाला नगदी पीक म्हणून ओळखलं जातं आणि मिरचीचा सध्या बाजारही चांगला आहे आणि याच्यामध्ये चॅलेंजिंग सर्वात महत्त्वाची गोष्ट जी म्हणजे की व्हायरसने सगळ्यात जास्त मिरची उत्पादनावरती सध्या घट येताना आपल्याला दिसतं आहे। तर आता आपण समजून घेऊ की व्हायरस जेव्हा येतो आणि व्हायरस आल्याच्या नंतर याच्यावरती आपण काय उपाययोजना करायला पाहिजेत आणि ज्या सुरुवातीच्या कंडिशनमध्ये जेव्हा व्हायरस येतो व्हायरस येण्याचे कारणं काय आहे तर आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊ। जे मिरची उत्पादक शेतकरी असतील त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं। शेतकरी मित्रांनो, आता काय विषय आहे की आता हे शेतकरी जे आहेत या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की यांनी जे पूर्ण जे औषधं आहे तर जे टॉप रेटेड कंपन्यांचे सिजंटा असेल, बायर असेल, BSF असेल, इन्सेक्टिसाईड आहे, फंगिसाईड आहे, सगळं स्प्रे केलेलं आहे, कारण की तिसऱ्या दिवशी यांचा मिरची पिकावरती हा स्प्रे चालू आहे। तरी देखील त्यांचं असं म्हणणं आहे की प्लॉटवरती जे झाडं फिरण्याची संख्या जी आहे तर ती दिवसेंदिवस ही वाढत चाललेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता यावरती आपण एक लॉजिक लक्षात घेतलं तर मिरची पिकामध्ये बरेचसे शेतकरी काय करतात, आता रँडमली बेसल डोस, त्यानंतर इतर खताची भरणी वगैरे आणि वॉटर सोल्युबल, त्यानंतर यासारखे शेड्यूल आपलं कायम चालू असतं आणि त्याबरोबर PGRचा थोडाफार वापर करतात। शेतकरी मित्रांनो, आता मिरची या पिकामध्ये जेव्हा आपल्याला थ्रिप्स थांबवायचं आहे तर त्यासाठी आपल्याला समजून घ्यायला हवं की मिरची या पिकामध्ये जेव्हा जे निमॅटोड असतात आणि जे हानिकारक बुरशी असतात तर त्या बेडमध्ये आपल्या ज्या प्लॉटमध्ये असतात, कारण की हा पूर्ण बागायती पट्टा आहे आणि कायम मिरची होत असते आणि जमीन न तापल्यामुळे हे निमॅटोड जे आहे तर ॲक्टिव्ह राहतात, ओलाव्यामध्ये सक्रिय राहतात, बुरशी ही जे फ्युजेरियम बुरशी आहे ती सक्रिय राहते आणि त्या पार्श्वभूमीवर जे निमॅटोड असतात हे प्लांटमध्ये जे मुळं असतात तर ते डिसीज झालेले जर बघितलं तर आता हे मोबाईल धर माझ्या एकट्या साईडला आता चालू राहतो। शेतकरी मित्रांनो, आता हे इफेक्टेड झाड आहे, आता हे इफेक्टेड झाडांनी उपटलं, याला बघा, याला पूर्ण व्हायरस आहे। आता याच्या जे रूट झोन जर आपण चेक केला जे आहे तर पांढऱ्या मुळांचा सेल कमी आहे आणि थोडेसे लाल तपकिरी झाले आणि या मुळावरती जे आहे तर बारीक आपल्याला गाठी बघायला मिळत आहे, म्हणजे निमॅटोड सारख्या। तर शेतकरी मित्रांनो, याला काय होतं की जे निमॅटोड असतात ते या मुळांना होल करतात, होल केल्याच्या नंतर यामध्ये जे प्रादुर्भाव असतो ते होल, त्यानंतर निमॅटोड बाहेर याच्यामध्ये अंडे टाकल्यानंतर या मुळाला गाठी यायला चालू होतात आणि गाठी आल्याच्या नंतर काय होतं की न्यूट्रिशन अपटेक होतं, ते न्यूट्रिशन अपटेक व्हायला थांबतात आणि वरच्या साईडला म्हणजे व्हायरससारखे आपल्याला ग्रसित बघायला मिळतात। आणि त्याचबरोबर जे आहे तर याच्यावरती आपल्याला जेव्हा कंट्रोल बघायचं असतं तर यावरती आपल्याला निमॅटोडसाठी म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण याच्यावरती उपाययोजना करायला हव्यात आणि प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण उपाययोजना करतो तर यासाठी निमॅटोडमध्ये आपण जर नागार्जुनाची जी फ्युरी असते तर ती जर आपण प्रत्येक खोडावरती जर टाकलं, एकदम स्वस्त 100 रुपये पर किलो असे मिळते आपल्याला, त्याच्यामध्ये कार्बोफ्युरॉन 3% असतं तर प्रत्येकाच्या खोडावरती। त्याचबरोबर आपल्याला जे आहे तर निमॅटोडसाठी जे वेलम त्याचा जरी वापर केला तर त्याचं तुम्हाला याच्यावरती जे आहे तर निमॅटोडपासून याचा बराचसा आपला भाग कवर होत चालतो। त्याचबरोबर वेलम प्रेम आणि एक आदामाचं लिमिट्स, म्हणजे या 2-3 पैकी तुम्ही कुठल्याही एका औषधाचा वापर करू शकता। त्याचबरोबर आपल्याला शेतकरी मित्रांनो यामध्ये जे प्लांट आहे तर प्लांटची इम्युनिटी पॉवर वाढण्यासाठी
करण्यासाठी म्हणजे त्याचे जे आहे तर वातावरणाला रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी जे अमिनो ॲसिड आहे तर ड्रिंचिंगमध्ये 500 ml पर्यंत अमिनो ॲसिडचा वापर करावा, जेणेकरून झाडामध्ये जे आहे तर प्लांट ग्रोथ जशी म्हणजे जे आहे तर झाडाची हे वाढत चालेल, जेणेकरून आपल्याला त्याचा म्हणजे आपल्याला फायदा होईल. शेतकरी मित्रांनो, आता फ्युजेरियम, त्यानंतर निमिट्स आपलं निमॅटोड आणि फ्युजेरियम या बुरशीचा आणि त्याचबरोबर आपल्याला जे आहे तर एक अमिनो ॲसिड या तिन्हीसाठी आपल्याला एक पेस्ट जर म्हणलात आपण थायमिथॉक्झान 30% पेस्ट, त्याचबरोबर आपल्याला एक बुरशीनाशक त्याच्यामध्ये साप घेऊ शकतात, कार्बोडायझम प्लस मँकोजेब, आणि त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये अमिनो ॲसिड या तीनची प्रति एकरी 500 ml 500 ग्रॅम जर अशी आळवणी जर केली तर आपल्याला जे झाड जर समजा इफेक्टेड जर झाडं आहे तुम्ही आता हे बघत असाल तर यामध्ये समजा जे निरोगी झाड आहे तर ते निरोगी झाड हे जे आहे तर थांबतील, जागेवर स्टॉप होईल, जे व्हायरसचं प्रमाण आहे तर ते लांबणार नाही आणि जे आहे ते इफेक्टेडच राहील. पण तुरंत आपल्याला जेव्हा असे प्लांट दिसायला चालू झाले तेव्हा नागार्जुनाची जी फ्युरी आहे तर प्रत्येकाच्या खोडावरती आपल्याला टाकणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला जे आता शक्य झालं तर वेलम प्राईम बायरचं किंवा त्यानंतर आदमाचं निमिट जर टाकलं तरी आपल्याला निमेटोडपासून थोडंसं प्लॉटमध्ये थोडंसं आपलं प्लॉट थांबन आणि स्टेबल होईल. त्यानंतर आपलं ज्या शेतकऱ्यांचं 99% क्लिअर प्लॉट आहे, 1% समजा व्हायरस आहे, तर या शेतकऱ्यांनी जर नगदी अप्लाय जर केलं तर त्यांचा पुढील काळामध्ये हा जो प्लॉट आहे तर व्हायरसने ग्रस्त होणार नाही. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं. धन्यवाद.